केसरकर आणि तानाजी सावंत यांची मंत्रिपदासाठी धडपड सुरू आहे। केसरकर आणि सावंत काल 5 तास वर्षा बंगल्यावर होते असं सूत्रांकडून कळतंय। 5 तास थांबूनही एकनाथ शिंदेंनी भेटी करता वेळ दिला नाही असंही सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे दीपक केसरकर आणि तानाजी सावंतांवर नाराजी परतण्याची ही वेळ आलेली आहे। नाराज होऊन पुन्हा परतण्याची ही वेळ आल्याचा पाहायला मिळतेय असं सूत्रांकडून कळतंय। अखेर रात्री 2 वाजता एकनाथ शिंदेंसोबत भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दोनही नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही असंही कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी। एकंदर पाहिलं तर भाजपने सध्या जे मागील टर्ममधील जे वादग्रस्त मंत्री आहेत ज्यांचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे अशा सर्व मंत्र्यांना डिच्यू द्यायचं ठरवलेलं आहे। आणि एकंदर या संपूर्ण यादीमध्ये जर पाहिली तर दीपक केसरकर, संजय राठोड, त्यानंतर तानाजी सावंत अशा प्रकारे अनेक जणांची यामध्ये नावं आपल्याला पाहायला मिळतात। त्यानुसारच तानाजी सावंत आणि दीपक केसरकर हे सध्या दोघे मंत्रीही पुन्हा आपली मंत्रिपदावर वर्णी लागावी यासाठी सध्या आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। काल सुद्धा वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जे दोघेही मंत्री आपल्या तिथे दोघेही माजी मंत्री तिथे आपल्याला गेलेले पाहायला मिळाले। एकंदर 5 तास त्यांनी एकनाथ शिंदे यांची वाट पाहिली, मात्र रात्री 2 वाजता एकनाथ शिंदे यांची त्यांच्यासोबत भेट झाली आणि कुठेतरी त्यांनी आपल्या पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी मागणी केलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा त्यांना नकार दिलेला आहे। आणि त्या संपूर्ण गोष्टीमुळे पुन्हा एकदा या गोष्टी आता नेमक्या कोणते पडतात उमटतात हे दोघेही नाराज मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।